नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अजित पवार यांना आरपीआयच्या वतीने श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच परंडा शहर बंद। आता बातमी विस्ताराने। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच परंडा शहर बंद ठेवण्यात आलाय। आरपीआयच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी आरपीआयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी अजित पवार यांचे निधन झाल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचं म्हटलं। यावेळी आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्रामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तडफदार नेतृत्व कर्तृत्वान बेधडक वागणारे आदरणीय अजितदादा पवार यांचं भयानक अशा घटनेतून दुःखद निधन झालं। त्यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परंडा तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण अर्पण करतच आहोत, परंतु न भरून येणारं नुकसान या महाराष्ट्राचं झालेलं आहे। अजितदादा पवारांनी आम्ही आमच्या चळवळीमध्ये काम करत असताना अजितदादा पवारचा सहवास बऱ्याचशा वेळेस लाभला आणि त्याच्यातून असं निदर्शनाचा असं आलं आमच्या की अजितदादा पवार ही कधीच त्यांनी कधी जातीवाद कधी केलेला नाही, भेदभाव कधी केलेला नाही। जे काम असेल ते काम कडकपणे काम करायचे, जे होत असेल ते काम डायरेक्ट करायचे, जे होत नसेल ते सांगायचे। परंतु आज तिथं दुर्दैव झालेलं आहे की न भरून येणारं नुकसान झालेलं आहे या महाराष्ट्राचं, आणि कायच्या शब्दामध्ये त्यांना दुःख व्यक्त करावं असं आम्हाला या ठिकाणी काही सुचत नाही। परंतु एक आता नीतीला जी काही गोष्टी मान्य असतात, ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे, ज्याला जन्म दिलेला आहे त्याला मृत्यू अटळ आहे, परंतु एवढ्या लवकर असं दुःखद घटना नाही घडायला पाहिजे होती। परंतु होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत, म्हणून आम्ही फार मोठं दुःख पूर्ण कुठल्या पक्ष संघटनेलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गोष्टीचं दुःख झालेलं आहे। म्हणून परंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहत असून आम्ही पवार परिवाराच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही पूर्णपणे 100% आम्ही सहभागी आहोत। मी अशीच भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। शतब्द साधू साधू साधू। या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस। निसर्गातील वेगवेगळ्या 42 वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन। मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन। संपर्क मोहन सावंत सर 83 81 05 60 64। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।